हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही आलो होतो गावाला. आमच्या गावची यात्रा होती म्हणून गावाला आलतो. तर पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, तुम्हाला पण माहिती आहे. तर पावसाळ्याच्या दिवसात उंबराच्या झाडाला कोणतं फळ लागतं ते बघ आपण. चला मी तुम्हाला दाखवते आता. हे बघा, तुम्हाला मी दाखवते आता उंबराच्या झाडाला कोणतं फळ लागतं. त्या उंबराच्या झाडाचं फळाचं नाव माहिती नाही मला, पण तुमच्या इकडं काय म्हणतात त्याला सांगा बरं का. हे बघा, बघा हे फळ आहे ते. हे बघा, हे फळ आहे ते. ह्या फळाला तुमच्या इकडे काय म्हणतात मला नक्की सांगा. हे बघू शकता, खूप सारे लागलेत त्याला. हे बघा, आता ह्याची भाजी पण करतात म्हणतात. आणि हे पिकलेलं आहे ना, ह्याला खातात पण. असं म्हणजे असं पिकलेलं असल्यावर ह्याला खातात पण. ह्याचा मोठा गुच्छ लागला आहे खाली. मग इकडून दिसतो का बघून, नाही दिसत. तुम्हाला ह्याचा गुच्छ दाखवते लागलेला मोठा. अशी पावसाळ्यातच लागतात फळं. आणि ह्या कढीपत्त्याच्या झाडाला पण लागले तर फळं, ते पण दाखवते तुम्हाला. इथं पाऊस झाला ना त्यामुळं. हे बघू शकता, खूप सारे फळं लागले त्याला. हे बघा, तर आमचं हे आहे घराच्या समोरचं खालचं रान. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, इकडं आंब्याची त्याची झाडं लावले तर नक्की सांगा बरं का मला ह्या फळाला काय म्हणतात. आता मी तुम्हाला दाखवते त्या कढीपत्त्याच्या झाडाला फळं लागलेली. आपण ते बिया असतात, म्हणजे कढीपत्त्याचं जो लावायचं असतं आपल्याला, तर त्या बिया असतात. तर चला मी तुम्हाला दाखवते आता. त्या पहिल्या बिया हिरव्या असतात, मग थोडं लाल म्हणजे ह्याच्यात टर्न होतात आणि मग ब्लॅक होतात. हे बघा, ह्या त्या बिया ह्या काळ्या असतात, ह्या काळ्या, ह्या लाल आणि ह्या हिरव्या. हे बघा, हे पहिल्या अशा होतात हिरव्या, नंतर मग अशा लाल होतात, मग नंतर अशा होतात. ही जी बी असते ना, हे बघा, ही बी जर तुम्ही लावली तर ते उगतं, म्हणजे हे उगतं. आता तुम्हाला मी दाखवते, ही तुम्हाला मी काढून दाखवते ह्याच्या आतमध्ये काय असतं नक्की. मी दाखवते तुम्हाला काय असतं ह्याच्या आतमध्ये. तर आपण बघू ह्याच्या आतमध्ये काय असतं. अशी मी फोडते त्याला. हां, हे बघा, हे बघू शकता तुम्ही. ही बी आहे का, ही बी. त्या बीनीच ते कढीपत्त्याचं झाड उगतं. तर मी उन्हाळ्यात आलते तेव्हा इथं सगळे भुसारा ते म्हणजे कांदे होते इथे. सगळे क्लीन प्लेस केली आहे. तर मग आमच्या घराच्या मागचं वातावरण दाखवते तुम्हाला पावसाळ्यात. सगळीकडे हिरवंगार पसरले आणि आमचं तळं पण आहे तिकडं. त्या तळ्यात पण खूप सगळीकडे हिरवंगार आहे. हे बघू शकतो तुम्ही वातावरण. हे 4 वाजताचं वातावरण आहे. हे बघा, हे मिरचीचं झाड लावलं होतं बाबांनी. त्याला खूप सारे मिरच्या लागल्या आता. हे बघा, साऱ्या मिरच्या लागल्या. असे तिकडं ह्या लाईननी सगळीकडे लावून दिलं होतं. या सगळीकडे मिरच्या लावलं होतं. हे बघू शकतो तुम्ही. आमच्या गावाकडचं वातावरण कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा. आता मी तुम्हाला तिकडचं तळ्यात दाखवते. ते बघा, ओ आले. ते बघा, सगळीकडे अख्ख्या तळ्यात हिरवंगार आहे. फक्त थोडा पाऊस झाला म्हणून तिकडं हे तर कमी पाऊस झाला म्हणून कमी पाणी आलं होतं. हे बघू शकता, हिरवंगार आहे सगळं ते वातावरण. तर पेरूचं पण सीझन लागलं आहे. पेरूचं पण झाड आहे, पण त्याला आता हे फुलं लागले तर फळं नाही लागले. तर आजच्या पुरते एवढंच. तर एवढंच बंद कर एवढंच बस.